कचबूच होऊन गोंदियाकडे 49 उंट घेऊन जाणाऱ्या 2 जणांना शिरपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। तालुक्यातील विखरण गावाजवळील शिरपूर शहादा रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणावर उंट जप्त करण्याची ही पहिलीच कारवाई आहे। पायी चालत नेण्यात येणारे उंट कुठे आणि कुणाला विकले जाणार होते याचा उलगडा तपासात होणार आहे। दरम्यान तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उंटांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर औषध उपचार करण्यात तालुक्यातील विखरण शिवारातून मोठ्या प्रमाणावर उंट जात असल्याची माहिती शिरपूर शहर पोलिसांना काही गोरक्षकांनी फोनद्वारे माहिती दिली। त्यानुसार पोलिसांनी या भागात शोध मोहीम सुरू करत अवैधरित्या उंट वाहतूक करणाऱ्या भोजाबाई कानाबाई रबरी वय 22 आणि बाराभाई गंगूभाई रबारी वय वर्ष 60 या 2 जणांना ताब्यात घेतलं। पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून उंटांची तपासणी केली। सदर उंट कच्छ भुज इथून आणण्यात आले आहेत। ते ग्रामीण भागातून गोंदियाकडे घेऊन जात असल्याची प्राथमिक तपासात निष्पन्न झाले। पोलिसांनी सुमारे 9,80,000चे 49 उंट जप्त केले आहेत। उंटांना वरुड येथील संत तुकाराम महाराज पांजरपोळामध्ये पाठवले। तालुक्यात उंट तस्करीची पोलिसांनी ही केलेली पहिलीच कारवाई आहे। या तस्करी करण्याविरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। सदर उंट कुठे आणि कशासाठी जात होते याचा तपास पोलीस करत आहेत। तेजवार्ता न्यूज नेटवर्क धुळे। काल रात्री उशिरा आमच्या शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी श्री आगरकर आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली की कच्छ गुजरात इथून विदर्भापर्यंत जवळपास 49 उंटांची अनधिकृतपणे पायी वाहतूक होत आहे। त्या अनुषंगाने PSI खरनार आणि त्यांच्या टीमने इथून खात्री केली। त्यावेळेस लक्षात आलं की जवळपास 49 उंट जे आहेत ते भोजाबाई आणि बाराभाई रबारी हे 2 व्यक्ती कच्छपासून विदर्भापर्यंत घेऊन जात आहेत। आणि हा जो आहे त्यातले 8-10 उंट आम्ही वैद्यकीय तपासणी केली असता साधारणतः त्या अनफिट आहेत। ते अनफिट असतानाही त्यांना लांब किलो अंतरापर्यंत पायी चालून त्यांच्यावरती एक प्रकारचा अत्याचार केला जात आहे। त्याचप्रमाणे उंट नेमक्या कोणत्या उद्देशाने घेऊन चाललेत याचाही देखील सविस्तर तपास करणं अपेक्षित आहे। त्या अनुषंगाने आम्ही आता शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे प्राण्यांच्या अत्याचारास प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत याच्यामध्ये कारवाई करत आहोत। हे सर्व उंट आम्ही ताब्यात घेऊन सध्या परिस्थितीत संत तुकाराम महाराज गोशाळा वरुड यांच्या ताब्यामध्ये देत आहोत आणि गुन्हा दाखल करून माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पुढील कारवाई होईल।